नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात. संसदेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू होते. नारी शक्ती वंदन विधेयकाबरोबरच आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर या विशेष अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे आणि तो मुद्दा म्हणजेच मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा. लोकसभेमध्ये सध्या 543 खासदार कार्यरत आहेत. 543 ही संख्या वाढून 850 करण्यात यावी का, या संदर्भातलं विधेयक या विशेष अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार आहे. म्हणजेच 543 वरून डायरेक्ट 850 पर्यंत खासदारांचा आकडा पोहोचणार आहे. महाराष्ट्रामध्ये 48 खासदारांवरून जर हे विधेयक कायद्यात रूपांतरित झालं तर 72 खासदार महाराष्ट्रामध्ये आपलं प्रतिनिधित्व करू शकतील. हे एकीकडं बदल घडवण्यासाठी विशेष अधिवेशन होत असताना मला मात्र आपल्या शेजारी असणारा श्रीलंका देश जाणीवपूर्वक आज आठवत आहे. कारण श्रीलंकेनं काही दिवसांपूर्वीच 49 वर्षापूर्वीचा एक कायदा पूर्णपणे रद्दबातल ठरवला आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने खासदार आणि आमदारांना जे भत्ते दिले जात होते, ज्या पेन्शन्स दिल्या जात होत्या, त्या रद्द ठरवण्यात आल्या. भारतामध्ये तिजोरीवर सतत ताण वाढत असताना 543 खासदारांवरून ती संख्या 850 पर्यंत वाढवणं हा अतिरिक्त ताण सहन करण्यापेक्षा श्रीलंकेचा आदर्श आपण घ्यावा का, असा प्रश्नही माझ्या मनात आला. आणि भावी काळामध्ये खासदार आमदारांचे भत्ते आणि पेन्शन जर रद्द केल्या तर देशाच्या विकासासाठी निश्चितपणाने काही मार्ग आपल्याला खुले होतील असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे मला जरूर कळवा. नमस्कार.